सो आज आपण मिसळ पावची रेसिपी पाहणार आहोत आणि इथे खडे मसाल्यांमध्ये मी जिरे, काळी मिर्च, लवंग, 2 इलायची, अर्धा इंच दालचिनी, खसखस आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि हे सगळे खडे मसाले आपण इथे भाजून तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। ते सुद्धा आपण थोडा वास येऊस्तो पण त्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। आणि इथे तेल थोडं जरा मी जास्त घेतलेलं आहे, तुम्ही थोडं कमी पण घेऊ शकतात। आणि हे भाजून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकणार आहोत। ते सुद्धा आपण लाल होईस्तोपर्यंत आपण भाजू त्याला। सो इथे आपलं लसूण आणि अद्रक भाजून झाल्यानंतर ना आपण ह्याच्यामध्ये खसखस आणि पांढरी तीळ बारीक गॅसमध्ये ब्राऊन होईस्तोपर्यंत भाजायचे। सो हा मसाला आपण बाजूला काढून ठेवू आणि गॅसवरती आपण दोन कांदे आणि 2 खोबऱ्याचे तुकडे भाजून घेऊ। ह्याचं आणि ते जे मगाशी तेलात फ्राय केलं ह्याचं आपण वाटण करून घेणार आहोत। सो इथे मी जिरा आणि कढीपत्त्याची फोडणी टाकून त्याच्यामध्ये मी बारीक चिरून कांदा टाकलाय। त्याच्यानंतर कांदा इथे भाजून झाल्यानंतर ना याच्यामध्ये तिखट, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि थोडीशी हळद टाकून त्याला पण आपण फ्राय करून घेऊ तेलामध्ये। सो मसाला फ्राय झाल्यानंतर ना ह्याच्यामध्ये आपण जे आपण वाटण खोबऱ्याचं आणि कांद्याचं करून घेतलं होतं ते आपण वाटण ह्याच्यात आपण टाकूयात। ते सुद्धा आपण याच्यामध्ये 10 मिनिटं का होईना आपण तेलात त्याच्यात फ्राय करणार आहोत। जोपर्यंत ह्याला बाजूने थोडंसं तेल सुटत नाही तोपर्यंत आपण ह्याला फ्राय करत राहूया। सो हे फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी जे मटकीचं पाणी उकळून ठेवलं होतं ते मी त्याच्यात मटकीचं पाणी होतं ते ह्याच्यात टाकलेलं आणि हा कट आपल्याला 10 मिनिटांसाठी जो कट वरती आलाय तो 10 मिनिटांसाठी आपल्याला शिजवायचा आहे। आणि इथं वरतून मी कोथिंबीर टाकून घेतली आहे। हा लो फ्लेम वरती आपल्याला हा कट शिजवायचा आहे। कन्सिस्टन्सी थोडी अशी पातळच ठेवायची आहे त्याची, कारण की आपण जर त्याच्यामध्ये हे टाकू नंतर मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। इथे मी आता बटाट्याची भाजी बनवत आहे। जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी टाकली आहे। नंतर ह्याच्यात मी बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकेल, तो सुद्धा लालसा फ्राय झाल्यानंतर याच्यात मी मिरची सुद्धा ऍड केली होती। याच्यामध्ये हळद टाकायची, ती सुद्धा आपण तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेऊ। सो इथे थोडंसं हळद फ्राय करून झाल्यानंतर आपण इथे स्मॅश पोटॅटो टाकणार आहे। त्याच्यामध्ये नंतर मी चवीनुसार मीठ सुद्धा टाकणार आहे त्याच्यात। नंतर हे एकत्र करून थोडंसं आपण 5 मिनिटं हे गॅसवरती आपण थोडं भाजत राहणार आहोत। नंतर ह्याला मी कोथिंबीरने गार्निश करेन आणि ठेवून देईन। सो नंतर इथे मी पाव बटरमध्ये थोडे भाजून घेते। सो इथे दोन्ही बाजूने आपण पाव भाजून घेऊयात आणि ते मी बाजूला प्लेटिंग सुरू केली होती।